जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं कशाप्रकारे असाध्य रोग बरे होत आहेत आणि रुग्ण सामान्य जीवन जगतायत हे आपण पाहत असतो. गेले काही भाग आपण लिव्हरशी संबंधित आजारांविषयी चर्चा केली आणि आजही आपण लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. नमस्कार सर. आपण जसं म्हणतोय की गेले काही भाग आपण लिव्हरशी संबंधित आजारांविषयी बोलतोय. अगदी आपण बर्ड-शेअरी सिंड्रोम घेतला, त्यानंतर हेपॅटायटिस बी, सी याविषयी आपण बोललो, कशा प्रकारे ते आजार आहेत त्याविषयी जाणून घेतलं. आज आपण लिव्हर सिरोसिस बद्दल बोलणार आहोत. तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण लिव्हर बद्दल बोललेलो आहोत, परंतु लिव्हर सिरोसिस हा आजार पुन्हा एकदा थोडासा प्रेक्षकांना आपण समजावून सांगावा असं मला वाटतं. लिव्हर सिरोसिस हा आजार आहे, त्याच्या कारणांपासून सुरुवात करूया. आपण रिपिटेशन होते पुन्हा एकदा, पण रुग्णांना माहिती व्हायला हो, नक्की नक्की. व्हायरसेस जे आहेत, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ए, ई आणि डी ही प्रमुख सध्या असणारी कारणं आहेत. त्यानंतर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आहे, जे लोक अति सेवन करतात अल्कोहोलचं, दारूचं, त्या रुग्णांमध्ये होणारा अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस. क्रिप्टोजेनिक लिव्हर सिरोसिस नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे ते कळून येत नाही. त्याला ऑटो इम्युन हिपॅटायटिस असं पण आपण म्हणू शकतो किंवा नॅश असं म्हणू शकतो. काही पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स खाल्ल्यामुळं किंवा टीबीची काही औषधं आहेत, आयसोनायाझाइड सारखी, त्या औषधांमुळे पण लिव्हर सिरोसिस होतो. हे पण एक प्रमुख कारण आहे. आणि अनुवंशिकता हे पण एक प्रमुख कारण आहे. ही लिव्हर सिरोसिसची प्रमुख कारणं आहेत जी आपल्याला माहिती आहेत. लिव्हर सिरोसिसची लक्षणं जी आहेत, कारण कुठलं जरी असलं तरी लक्षणं जवळपास सारखीच असतात. त्यामध्ये प्रामुख्यानं भूक न लागणं, वारंवार ताप येणं, वजन कमी येणं, नंतरच्या अवस्थेमध्ये पोटात पाणी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, संडासचा रंग बदलून तो पांढरट होणं, अशा प्रकारची लक्षणं लिव्हर सिरोसिस या आजारामध्ये दिसतात. आपण कारण आणि लक्षणं पाहिली त्याप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला ही लक्षणं सुरुवातीच्या काळामध्ये वेग असतात, त्याच्यामुळे पटकन पेशंट्सचं लक्ष देत नाही की नेमकं आपल्याला काय झालेलं आहे. तर अशा वेळेला हा सगळा कालावधी जात असताना सुद्धा आणि अशी काही लक्षणं दिसायला लागली तर मला वाटतं पेशंटनी कशावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीवरनं त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आता याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. जर पॉझिटिव्ह फॅक्टर काही असेल रुग्णामध्ये, समजा हिपॅटायटिसची टेस्ट कुठली पॉझिटिव्ह असेल, बी, सी किंवा डी ची, तर आपण बघायला पाहिजे की त्या रुग्णानं बाकीच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. जर दुसरं असेल म्हणजे पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे अल्कोहोल, जर रुग्ण अतिसेवन करत असेल अल्कोहोलचं, दारूचं, तरी पण रुग्णानं या टेस्ट जर लक्षणं असतील तर या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. काही वेळेला जर डायरेक्ट लक्षणं दिसत असतील, समजा पोटाला सूज येणं, भूक कमी लागणं, वजन कमी होणं, संडासचा रंग बदलणं आणि पांढरा होणं किंवा लघवीचा रंग बदलणं आणि पिवळा होणं, अशी लक्षणं दिसली तरी पण तपासण्या करून घ्यायला पाहिजे. जर अनुवंशिकता असेल, आधीच्या पिढ्यांपैकी कोणाला जर आजार असेल तरी सुद्धा रुग्णानं या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. नक्की. जसं आपण म्हणतोय तसं की तपासण्या करणं गरजेचं आहे, त्यांनीच निष्कर्ष निघतो किंवा निदान होतं नेमकं आजाराचं. तर मग या विषयासंदर्भात लिव्हर सिरोसिस संदर्भात स्पेसिफिकली अशा काही चाचण्या आहेत का? चाचण्यांबद्दल आपण पुन्हा बोलूया. पहिली चाचणी म्हणजे लिव्हरची सोनोग्राफी करणं, पोटाची सोनोग्राफी. त्यामध्ये लिव्हरचा आकार बदललेला कमी असणं किंवा लिव्हर कडक होणं किंवा लिव्हरला फायब्रोसिस असणं हे दिसू शकतं. लिव्हरची इलॅस्टोग्राफी नावाची टेस्ट आहे, त्यामध्ये लिव्हरचं फायब्रोसिस कळून येतं की याला लिव्हर सिरोसिस आहे. त्यानंतरच्या तपासण्या चेस्ट एक्सरे किंवा चेस्टची सोनोग्राफी, त्यामध्ये छातीत पाणी होणं किंवा पोटात पाणी होणं हे दिसून येतं आपल्याला. त्यानंतर ज्या एन्झायमॅटिक तपासण्या आहेत लिव्हरच्या, जसं सिरम बिलिरुबिन, एचजीओटी, एचजीपीटी आणि अल्कलाइन फॉस्फेटेज, या तपासण्यांमध्ये जर बदल झाला असेल तर आपल्याला लिव्हर सिरोसिस झालाय याचं निदान होऊ शकतं. आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल आणि प्लेटलेट कमी असेल तर ते सपोर्टिव्ह आपण म्हणू शकतो की लिव्हर सिरोसिसमुळे या गोष्टी झालेल्या आहेत आणि मग लिव्हर सिरोसिसच्या डायग्नोसिस कन्फर्म होऊ शकतं. बरोबर. आपण जसं म्हटलं की लिव्हर सिरोसिसमध्ये जी वेगवेगळी लक्षणं आढळून येतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भूक लागत नाही, म्हणजे इंटेक जो आहे फूड इंटेक तो कमी होत जातो रुग्णाचा, तर त्याच्यामुळे डिरेक्टली त्यांच्या हिमोग्लोबिनवर किंवा इम्युन सिस्टीमवरती त्याचा काही परिणाम होतो का आणि मग त्या अनुषंगाने इतर कुठले आजार होऊ शकतात का?
भूक लागत नाही हे लिव्हर सिरोसिसच कारण आहे. बरोबर. आणि मग आपण बघितलं की लिव्हर सिरोसिस जर प्रोग्रेसिव्ह झाला, होत गेला, तर मग पोटात पाणी होणं, ज्याला जलदोर असं म्हटलं जातं, किंवा रक्ताच्या उलट्या होणं, हिमॅटिमेसिस असं म्हटलं जातं, किंवा संडासद्वारे रक्त पडणं, मग त्या अनुषंगानं रक्त कमी होतं पेशंटचं. अजून हिमोग्लोबिन मुळात तयार व्हायचं कमी झालेलं असते, कारण आयर्न साठायची प्रोसेस कमी झालेली असते लोक, आणि अधिक रक्ताच्या उलट्या होणं, याच्यामुळे हिमोग्लोबिन अजून कमी होते. त्यामुळे मग तो अॅनिमिया दिसतो रुग्णांमध्ये. प्लेटलेट कमी झाल्यामुळे ब्लिडिंग डिसऑर्डर होतात, अंगावर चट्टे पडतात ब्लिडिंगचे, त्याला पर्पुरा असं म्हटलं जाते, पर्पुरा हिमोरेजिका, ते दिसून येते, आणि प्लेटलेट कमी होतात, त्यामुळे रुग्णाला वारंवार रक्तस्राव होऊ शकतो. ही तद अनुषंगिक लक्षण दिसतात. अधिक जर पेशंट हिपॅटोरेनल सिंड्रोम मध्ये लँड झाला तर त्याची किडनी फेल्युअर होऊ शकते. अमोनिया जर वाढला तर त्याला हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी असं म्हटलं जातं. त्यामुळे पेशंट असंबंध बडबडणं आणि बेशुद्धावस्थेत जाणं ही लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. आणि रिनल फेल्युअर पण होऊ शकतं, म्हणजे हिपॅटोरिनल सिंड्रोम ज्याला म्हटलं जातात, त्यामध्ये किडनी फेल्युअर झाल्यावर युरिया आणि क्रिएटिन वाढतं, आणि पेशंट रिनल फेल्युअर मध्ये किंवा रिनल शटडाऊन मध्ये लँड होऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मल्टिपल ऑर्गन फेल्युअर मध्ये पेशंट जाऊ शकतो, आणि अंतिमतः पेशंटचा मृत्यू व्हायची शक्यता खूप जास्त. बरोबर. म्हणजे आपण जर का बघितलं तर लिव्हर सिरोसिस मध्ये अशा प्रकारे गांभीर्य आजाराचं जे आहे ते कुठेतरी दिसून येतं, आणि खूप कालावधी न जाता सुद्धा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ह्याच्यामध्ये एंड होऊ शकतो मला वाटतं. तर त्या अनुषंगाने आपण जी कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आहे ती आणि आपली मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ती याविषयी चर्चा करणार आहोत. नेमका फरक काय आहे आणि कशा प्रकारे ती लागू पडते याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा: 7038833881 आणि 7038833882. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण लिव्हर सिरोसिस या आजारासंदर्भात जाणून घेतोय, आणि आता आपण असाच डिसीज असणाऱ्या रजनीकांत समुद्रे या रुग्णाचा बाईट ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून, आणि त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत. माझं नाव रजनीकांत सॅम्युएल समुद्रे, राहणार राहटणी, पिंपरी चिंचवड. वय माझं 66 वर्ष. मी लिव्हर सिरोपी या आजाराने त्रस्त होतो, आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 1 वर्ष त्या ठिकाणी मी ॲडमिट होतो. आणि त्यांनी सांगितले की मला की तुमचं लिव्हर काम करत नाही, तर त्यासाठी तुमचं लिव्हर ट्रान्सफर करायला पाहिजे. त्याप्रमाणे आमची त्यावेळेस परिस्थिती नव्हती, आणि त्यावेळेस परिस्थिती नसल्यामुळं आम्ही तो विचार सोडून दिला. माझे मिस्टर रजनीकांत समुद्रे हे गेले 1 ते 1.5 वर्ष लिव्हर सिरोसिस या आजाराने त्रस्त आहेत जे होते, आणि त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन करावं लागत होतं. ॲक्च्युली त्यांना गेले 20-22 वर्ष डायबिटीसचा त्रास आहे, आणि त्याची ते ट्रीटमेंट घेत होते. पण डिसेंबर 2014मध्ये अचानक त्यांची तब्येत बिघडली. घरी ते म्हणजे त्यांना स्वतः बॅलन्स सांभाळता येईना. ते नाश्ता दिला, मी चहाचा कप दिला, हात थरथर त्यांचे कापायला लागले. मी विचारलं त्यांना काय होतं तुम्हाला, तर म्हणजे मला काही होत नाही. तर माझ्या लक्षात आलं की ते ड्राउझी झालेले आहेत. असं असताना मी ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांना दाखवलं. तर तिथं नेल्यानंतर त्याचं काही रोगनिदान झालं नाही, उलट त्यांची प्रकृती अजूनच ढासळत गेली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. 1 दिवस आम्ही तिथं ठेवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं. तिथं गेल्यानंतर त्यांचे सारे इन्व्हेस्टिगेशन केले, आणि डॉक्टरनी सांगितलं की त्यांना हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी आहे, आणि त्यांचं लिव्हरचं काम व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे त्यांचं मेंदू पण काम करत नाही. अशा अवस्थेत म्हणजे त्यांची क्रिटिकल कंडिशन होती. त्यांना ICUमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर 2 दिवस ते व्हेंटिलेटरवर पण होते. आमच्या सगळ्या कुटुंबाचं सगळं स्वास्थ्य बिघडलं. आम्ही सगळे काळजीत आणि चिंतेत होतो. परंतु परमेश्वराची कृपा की ते त्यातूनही बरे झाले. त्यांना घरी आणलं.
घरी आणलं खरं, पण पुन्हा त्यांना 2-2 महिन्यांनी हा असाच त्रास होऊ लागला. आणि दरवेळी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं, अँटीबायोटिक्स द्यायचे, सगळं ट्रीटमेंट द्यायची, सगळ्या टेस्ट करायच्या आणि पुन्हा यायचं. असे आम्ही जवळजवळ 4 वेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. शेवटी डॉक्टरनी सांगितलं की याच्यावर एकच पर्याय आहे आणि ते म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. पण त्यांना डायबिटीस होता, त्यांचं वय पण झालेलं आहे. अशा कंडिशनमध्ये त्यांचं ट्रान्सप्लांट कसं करायचं आणि त्यातून आम्हाला ठोस असं कोण सांगणार की नाही ते बरे होणार, खात्री कोण देऊ शकत नाही. त्यामुळे तो विचार आम्ही कॅन्सल केला असं. आणि डॉक्टरांना तक्रारी सांगायला गेले की ते म्हणायचे हे असं होतच राहणार, त्यांची तब्येत ही अशीच ढासळत राहणार, याच्यावर काही उपाय नाही, त्रास होईल तसं तुम्ही हॉस्पिटलला आणायचं न्यायचं. त्यामुळे आम्ही इतक्या काळजी चिंतित होतो. आणि अचानक जानेवारी 2016ला त्यांना पुन्हा हॉस्पिटलमधून आम्ही घरी आणलं. घरी आणल्यानंतर ते बेडवर अगदी बेड रिडन होते, त्यांना काहीही ते करू शकत नव्हते. पण आमच्या कुटुंबानं सर्वांनी त्यांची काळजी घेतली आणि आम्ही फक्त वाट बघत होतो की ते कधी बरे होतील आणि कसे बरे होतील. पण आम्हाला एक मार्ग म्हणजे माझ्या दिराने TV वर डॉक्टर माने सरांचा मॉडर्न होमिओपॅथी हा कार्यक्रम पाहिला आणि ताबडतोब आम्हाला कळवलं की तुम्ही त्यांचा शोध लावा, म्हणजे हा ॲड्रेस आहे तिथं जाऊन तुम्ही भेटा, काय होतं निष्पन्न पहा. मग त्याप्रमाणे माझे दुसरे दिवस कोडोली येथे असतात ते आणि माझे पुण्यातली तीर माझी मुलगी सरांना जाऊन भेटले, सर्व रिपोर्ट्स दाखवले आणि सरांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं की काही तुम्ही काळजी करू नका, ते 99% बरे होतील, माझं मेडिसिन तुम्ही सुरू करा, बघा विचार करा. सरांचं औषध घ्यायला चालू केल्यानंतर 4 दिवसात फरक पडायला सुरुवात झाला आणि एकाच महिन्यामध्ये मी स्वतः उठून बसू लागलो. याच्या आधी मी उठत नव्हतो किंवा बिछाण्यावर झोपूनच होतो. माझा जेवण वगैरे सगळं म्हणजे भरवायला लागायचं, सगळं कार्यक्रम बिछाण्यावर होता. पण सरांच्या त्या ट्रीटमेंटमुळं आम्हाला अजून हुरूप आला त्यांचं सगळं करण्यासाठी. आणि मग 8 दिवस म्हणता 15 दिवस 1 महिना एकदम ते उठून बसू लागले, खाली पाय सोडून बसू लागले. आणि मग दुसऱ्या महिन्यात ते स्वतः टॉयलेटला वगैरे जाऊ लागले, त्यांचं ते जेवण वगैरे करू लागले, सगळं झालं. गेले 5 महिने सरांचं आम्ही मेडिसिन घेतो आणि आमचा इतका विश्वास बसलेला आहे त्या मॉडर्न होमिओपॅथीवर. आणि पथ्यपाणी व्यवस्थित पाळल्यावर तुम्हाला काही त्रास होणार नाही. आज मी स्वतः उठून चालू शकतो, फिरू शकतो, माझे वैयक्तिक कामं सगळी मी करू शकतो, वरती टेरेसवरती एकटा जाऊन फिरू शकतो. हे फक्त सरांच्या औषधामुळे आणि सरांच्यामुळे झालं. ज्यांना असा हा आजार झाला आहे त्यांनी इतर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये किंवा ह्यामध्ये न जाता डॉक्टर माने सरांचं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी ते औषध घ्यावे आणि अशा दुर्धर आजारातून त्यांनी माझ्यासारखंच बरं व्हावं, आनंदी राहावं. रजनीकांत समुद्रे वय 66 वर्ष, राहणार पिंपरी चिंचवड, यांना गेली 22 वर्ष डायबेटिसचा त्रास होता. डिसेंबर 2014 मध्ये त्यांना सतत थकवा जाणवणे, हातपाय थरथरणे, सतत गुंगीत राहणे असे त्रास होऊ लागले. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केलेल्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये त्यांना लिव्हर सिरोसिस विथ हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं निदान झालं. त्यांनी 2 वर्ष प्रचलित उपचार पद्धतीत नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही त्यांचा त्रास वाढतच होता. त्यांना सतत ॲडमिट व्हावं लागत असे. त्यांच्या पायाला सूज येत होती, दम लागत होता, पोटात जास्त प्रमाणात पाणी होत होतं, ते सतत झोपून राहत होते. त्यांना उठून बसता येणंही बंद झालं होतं. ते पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेले होते. रिपोर्टनुसार त्यांचा अमोनिया 299, बिलिरुबिन 6.5 आणि HB 6.9 इतक्या प्रमाणात होतं. तज्ज्ञांनी त्यांना त्यांचं लिव्हर पूर्ण खराब झालं असून त्यांचा आजार मेंदूत पसरल्याचं सांगितलं व त्वरित लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. त्यांनी 17 जानेवारी 2016 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 15 दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला. ते चालू फिरू लागले. त्यांना व्यवस्थित जेवण जाऊ लागले. त्यांचे पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले. त्यांचं बिलिरुबिन 6.5 वरून 2.51 इतक्या प्रमाणात कमी आलं. त्यांना आजतागायत ॲडमिट होण्याची व लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचीही गरज भासत नाहीये.
सध्या ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. तर आपण पाहिलं की समुद्र यांना कशा प्रकारे लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता आणि कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे आज ते एक सामान्य आयुष्य जगतायत. त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे. त्यांच्या या आजाराविषयी आपण आणखीनही माहिती करून घेणार आहोत. त्याचबरोबर सरांनी ही केस कशा प्रकारे हँडल केली आहे तेही जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण लिव्हर सिरोसिस या आजाराविषयी जाणून घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण समुद्रे हे स्वतः जे रुग्ण आहेत त्यांची बाईट ऐकली, त्यांच्या रिपोर्ट्सचाही आढावा घेतला. आता आपण पाहणार आहोत त्यांच्या नातेवाईकांचा अनुभव. माझं नाव श्वेता रजनीकांत समुद्रे. माझे वडील आज 2014 या वर्षापासून लिव्हर सिरोसिस या आजाराने त्रस्त होते आणि खरोखरच मी एक स्टाफ नर्स आहे आणि मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये काम करते त्यावेळेस मी अशा प्रकारचे अनेक रुग्ण बघितलेले होते आणि ज्यावेळेस वडिलांना हे लिव्हर सिरोसिस या रोगाचे निदान झालं तेव्हा मला फार टेन्शन आलं होतं की अशा रोगावर उपचार पुढे काय करायचा. वडिलांना अनेक प्रकारे खूप त्रास होत होता. गेले 1-2 वर्ष त्यांना खूप त्रास झालेला होता आणि अशा वेळेसच आम्ही त्यांना उत्तमातल्या उत्तम अशा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. त्यांना उत्तम ट्रीटमेंट मिळावी यासाठी देखील आमचे अनेक प्रयत्न होते आणि अनेक वेळेस डॉक्टरांशी चर्चा करून देखील डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं होतं की या आजारावर कुठलेही असं स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट नाही आहे आणि तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एक शेवटचा ऑप्शन आहे. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय आहे आणि आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा शारीरिकदृष्ट्या म्हणा त्या गोष्टी खरोखरच शक्य नव्हत्या. आणि अशा प्रकारे या विचारामध्ये असतानाच मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने यांची आम्हाला माहिती मिळाली आणि त्याद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. डॉक्टरांशी बोलल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला खूप कॉन्फिडेंटली सांगितलं की तुझा पेशंट नक्कीच बरा होणार, तू काहीही काळजी करू नकोस आणि तुझे वडील नक्की बरे होतील. आणि घरी आल्यानंतर घरातल्यांशी चर्चा वगैरे केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की डॉक्टरांचं जे काही मेडिसिन आहे ते चालू करायचं. अशा वेळेसच आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा माझ्या वडिलांचे बिलिरुबिनची जी लेवल होती ती वाढलेली होती आणि तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की बघ 4 ते 15 दिवसामध्ये तुझ्या पेशंटचे सगळे जे इन्व्हेस्टिगेशन जे काही व्हॅल्यूज आहेत त्या नक्कीच नॉर्मल येतील. आणि नंतर आम्ही ते मेडिसिन चालू केल्यानंतर खरोखरच वडिलांचे जे काही रिपोर्ट केले त्या रिपोर्टप्रमाणेच त्यांचे ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या खरोखरच नॉर्मल आल्या होत्या आणि जो काही त्रास होत होता वडिलांना त्याप्रमाणे ते खरोखरच त्यांच्यामध्ये अनेक सुधारणा होऊ लागल्या. जसे की ते पूर्ण बेडरिडन होते आणि त्यांना अक्षरशः चालताही येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ते स्वतः उठून स्वतःची कामं ते स्वतः करू लागत होते आणि अशा प्रकारेच माझे वडील आज ते त्यांचं नॉर्मल जे काही आहे जीवन ते जगत आहेत आणि खरोखर याचं सगळ्याचं श्रेय मी डॉक्टर विजय कुमार माने यांनाच देते आणि माझे वडील आज जे काही आहेत ते खरोखरच त्यांच्यामुळे आहेत. अशा अनेक पेशंटना मी नक्कीच डॉक्टरचे मेडिसिन मॉडर्न होमिओपॅथीचं मेडिसिन घेण्यासाठी मी खरोखर विशेष त्यांना मी सजेस्ट करेल कारण खरंच माने सरांमुळेच माझे वडील आज व्यवस्थितरित्या आहेत, आज आमच्याबरोबर आहेत आणि त्यासाठी मी प्रत्येकाला नक्कीच सजेस्ट करेल की त्यांनी सरांकडे जावं आणि ह्याचा मेडिसिनचा लाभ घ्यावा. तर आपण पाहिलं की कशा प्रकारे समुद्र यांना हा आजार झाला होता आणि कशा प्रकारे नातेवाईकांना सुद्धा या आजारामधनं सफर व्हायला लागलाय, परंतु अंततः
मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमुळे हा आजार त्यांचा पूर्णपणे बरा झाला आहे आणि एक सामान्य आयुष्य ते जगतात. कशा प्रकारे ही संपूर्ण केस सरांनी हँडल केली होती ही आपण त्यांच्याकडनं पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. परंतु सर, आज तुम्ही इथे आलात आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. या विषयासह आरोग्याचा मॉडर्न योग आमच्या विशेष कार्यक्रमात आत्ता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि मॉडर्न होमिओपॅथी 8009@gmail.com.